महाराष्ट्रात विविध शेतकरी आपल्या प्रयोगानं नवनवीन शेतीची निर्मिती करत आहेत आणि आपली आर्थिक सक्षमता वाढवित आहेत. आज आपण निशिगंधा म्हणजे ट्यूबरोज या शेतीची माहिती घेणार आहेत. आज आपल्या सोबत फुलाची शेती करणारे शेतकरी आहेत. नमस्कार, जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी अजमेर सर. सर नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांना आपला परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव मनोज गोविंद जाधव आहे, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. आपण कधीपासून या शेतीची सुरुवात केली? 20 वर्षापासून. 20 वर्ष झालं. हं. म्हणजे वडिलापासून हा शेतीची सुरुवात झाली. हा, वडिलापासून. बर. आता हे जे निशिगंधा आहे, तर हे किती एकर मध्ये आहे आपल्याकडे? अर्धा एकर. अर्धा एकर मध्ये. किती दिवसाने ह्याला फुल लागतंय? त्याला फुल एक 2 महिन्यापासून चालू होते 2 लावल्यापासून. महिन्यापासून. हा, म्हणजे ह्याला विविध फुटवा असा निर्माण होतो का एका रोपाला? या फुटवा होते, अनेक रोप होते. अनेक रोप तयार होतात. आणि कसे तुमच्या डोक्यात कल्पना आली की आपण बाकीचे पारंपरिक पिकं सोडून ऊस वगैरे ही फुलाची शेती करावी? त्याच्यात कमाई जास्ती. कमाई जास्त. हं. आणि म्हणूनच तुम्ही ही शेती निवडली? हा. बर. आणि कसं मग हे ट्यूब रोज कुठे मिळाले तुम्हाला सुरुवातीला? पुण्याहून आणलं. पुण्याहून आणले का? हं. किती रुपयाला एक रोप मिळतंय? ते गुत्तच आणलं होतं आम्ही, 3000 रुपयाला आणलं होतं. बर बर. अर्धा एकर निघालं लावून. 3 ह्याचं एक रोपच असते का काडी भेटते? नाही, गडे असे तर. गड्डे असतात का हा, खाली? खाली खाली गडे. बर बर. आणि विक्री जाताना मग ही अशी कळी जाते का इथून कट होऊन का नुसते फुलं? हा, निके फुलं जातात. म्हणजे हे कळ्या जातात का? हा, कळ्या जातात. हे कट करायची गरज नाही, नाही? गरज नाही. बर. आणि एक कट केल्यानंतर अनेक कळ्या ह्याला निर्माण होतात फुलं? हा, ते मोडून काढायची. ते ती मोडून कळी का? संपली वरची, हा हा. ते मोडून काढायचं. बर बर. आणि किती अंतरावर लावावं लागतं हे निशिगंधा? हे आपण कांदा लावतो हा हा. तसं लावून लावून काढायचं. बर. आणि नागमोडी सारे केलेले आहेत आपण वाफे पाणी देण्यासाठी? पाण्यासाठी, उन्हाळ्यासाठी केलेलं आहे. बर. ठीक आहे. तर किती दिवसाला कटाई येते? समजा 2 महिन्यानंतर पीक सुरू झालं हो. की कट करायला किती किती दिवसानं कट करावं लागतंय? त्याला कटिंग कमीत कमी 1 महिना चालतंय म्हणायचं. महिनाभर. हा, महिनाभर हं, चालतंय. पुन्हा हं. हे कटिंग झाली की लगेच एक झालं की आता फुटायला चालूच आहे. चालू फुटवायचं आता चालूच आहे. ह्याची कळी आता ती आलेलीच आहे म्हणायची ही निघायला. हा, ती आलेली, हा. ही मोरची निघालेली. बर. ठीक आहे. आता याच्यासाठी खत पाणी फवारणी कसं करावं लागतंय? फवारणी आपण ते आपण सोयाबीन फवारतात ते औषधं बर. फवारले जमतात. खत चालते. आपला हा. 12-116 फवारणी करायची. हं. हं. तेच आपण जे पिकांना वापरतो तेच हा, खत आणि हा, फवारणी तेच. वापरायची त्याला आहे. खर्च कमी आहे. निशिगंधाला खर्च खर्च कमी आहे. कमी आहे. आणि ह्याचं जीवन किती दिवस आहे? म्हणजे किती वर्ष टिकतं हे पीक एकदा लावल्यावर? तरी 2-3 वर्ष काय होत नाही त्याला 2-3 वर्ष. हो. आणि आपली 20 वर्षानं ह्या सर्व फुलांची आपल्याकडं शेती चालूच आहे. हं. बर. कोणते कोणते दुसरे फुलं आपल्याकडं? बिजली हाय, हं. शेवंती हाय, हं. झेंडू हाय, हं. पुन्हा पारस हाय, गुलाब आहे. गुलाब आहे. हं. आणि याच्या व्यतिरिक्त अगोदर कोणते ह्या फुलाची शेती सुरू करायच्या अगोदर कोणते कोणते शेती करत होतात? पहिलं सोयाबीन, हां. ज्वारी. बर. ते परवडत नव्हतं. ते परवडत हं. ते रोजगारच खाऊन घेत होते. बर बर. आता ह्याचं कसं आहे, मेहनत जर करायची म्हणलं तर घरच्या घरी स्वतः करतात का रोजगारी? स्वतः स्वतः फक्त म्हणजे खुरपण. होता एवढं ऍडजस्ट? हा, ते खुरपण फक्त बाया लावून बर करून 2 दिवसाचं खुरपण. बर. आता ह्या फुलांची विक्री जर करायची असेल तर कशी किलोवर होते का नगावर होते? किलोवर होती. कसं किलो जातं हे फुल? पडलेल्या सीझन मध्ये 100 रुपयाला पुढा जाते 1 किलोचा. हं. आणि काय काय वेळेसला 300 रुपयाला बी जाते. एक पुडा तयार करायचा असतो. हा, अच्छा. किलोचा किलोचा कॅरी पुडा मध्ये. तयार हा कॅरी बॅग भरायची. हा. तर 1 किलो 100 रुपये किलो जाते म्हणायचं एकदम हाफ सीझन मध्ये. हाफ सीझन मध्ये. आणि जर फुल सीझन असेल तर 300 रुपये किलो सुद्धा जाते. हो. मग आपल्याला अर्धा एकर मध्ये किती किलो निघतं एका तोड्याला सुरुवातीला? तरी आता सध्या आपला निघायला आहे, सध्या 2-3 पुढे निघत आहेत म्हणायचं 2-3 रोज. पुढे. हा. किती दिवसाला निघते 2-3 पुढे? नाही, रोजचे रोज. रोजचे रोज. हा, रोजचे रोज. समजा 100. आता काय चालू आहे भाव? आता चालू आहे 200-250, 200-250. बरं. 250 रुपये समजा दररोज 3 बी पुढे निघाले म्हणलं तरी आपल्याला 600-750 रुपये निघतात. हो. दररोज निघतात. हा, निघत. आणि विक्री कुठं लोकल मार्केटला करावं लागते का बाहेर पाठवावं लागतंय? ते बाहेर पाठवावं लागतंय. आपलं लातूर मार्केट आहे, सुभाष चौक. बर बर. हं. मग हे नेऊन द्यायचं का व्यापारी येतात? नाही, नेऊन द्यायचं आपण स्वतः. बर बर. ठीक आहे. मग त्या जाण्या येण्याचा खर्च आपल्याकडे निघतो का तेवढा? हो, निघतो. बर. तर जास्तीत जास्त 3 पुढे हायेस्ट किती निघाले मग एखाद्या दिवशी? 4-5 असं? नाही, थोडे निघाले नाहीत. आता हं. नवीन आहे हे. हं, हं, हं. त्याच्यामुळे जरा थोडं आता निघन हळूहळू, आता बर. ते निघाय चालू आहे. बरं बरं. ठीक आहे. आणि आता हे बाकीचे शेतकरी तुम्हाला असं काय अनुभव आला की सोयाबीनच करा, हे आपलं फुलांची शेती परवडते नाही परवडते, काय आलं म्हणणं बाकीच्या ह्याचं? रोजचा कशाला ताजा. करायला लागला नाही असं? नाही, ताजा पैसा आहे रोजचा. ताजा पैसा आहे. आणि ते सोयाबीनचं काय ते मजूरच खाऊन घ्यायला लागलं. मजुरी वाढल्यामुळं खर्च मजुरी. जास्त लागत हं. आहे. आता ह्याचं काय उत्पन्न तुम्ही अगोदर घेतलंय का एखादं? ह्याचं ह्या निशिगंधाचं?
त्याच्या आधी नाही, त्याच्या आधी आम्ही 25 वर्षापासून तीच करतो. बर बर हा. मग किती आपल्याला महिना जर निघाला काढायचा म्हणलं तर फक्त परवडू शकतं, किती निघाल महिना कमी जास्ती सगळ्या ह्याच्यामध्ये 30,000 रुपये महिना कुठंच गेला सर्व नाही. फुलांच्या शेतीमध्ये? हा, सर्व फुलांची. बर, म्हणजे आपल्याला फक्त निशिगंधाचा वेगळा धरता येत नाही, सगळ्याचा सोबत. सगळ्याचा धरला आपण. आणि एकट्यात जास्ती होऊ शकतंय. हा आता गुलाबाचीच आमची 30,000 रुपये महिना पडतंय, पण हम्म. ती जरा थोडी ती कमी जास्ती झाल्यामुळे सगळ्या फुलामध्ये 30,000 रुपये महिना आम्ही धरला. बर बर आणि त्याच्यामध्ये काय, लातूरला सकाळी 8 वाजता हम्म. आमचे वडील जातात मार्केटला. बर आमचे दाजी भरत दळवे, शरद चव्हाण, बर पुन्हा गोविंद मारुती जाधव. हे सगळे सहकार्य करतात. हा. तर आता हे निशिगंधाची शेती आपल्याला काय वाढवायचा विचार आहे का पुढं? वाढवायचे, 1 एकर वाढवायचे. 1 एकर वाढवायचंय. ह्याला रोगराई काय, मर वगैरे? नाही, ते असे करपत आहेत. करपली की काढून टाकायचं का? नाही नाही, ते ऑटोमॅटिक जाते. दुसरा फुटवा होत दुसरा फुटवा येतोय का? हा, बर बर, म्हणजे याच्यात मर कमी, नुकसान कमी आणि बेनिफिट जास्त, हा. फायदा जास्त आहे. फायदा आहे. आणि इतर पिकापेक्षा पैसा पण आहे. पैसा आणि आहे. नगदी पैसा असल्यामुळे तुम्ही ही शेती निवडलेली आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांनी जर ही शेती करायची म्हणल्यावर परवडेल का? त्याला दम धरावा लागतो. दम धरावा लागतोय का? हा. बर बर, ठीक आहे. तर बघा, शेती आता हे झाली आपल्या निशिगंधाची शेती. आपण दुसऱ्या भागामध्ये काय करणार आहे, तिकडे शेवंतीची व दुसऱ्या फुलांची माहिती घेणार आहे. धन्यवाद.